देगलूरमध्ये डोळ्यांचे डॉक्टर आहोत असे भासून गोरगरिबांची फसवणूक आणि जीवाशी खेळ करणाऱ्या मदनी ऑप्टिकल, नेत्रांजली दवाखाना, माऊली नेत्रालय, रुग्णसेवा मंडळ, शिरपूर यांची चौकशी करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याबाबत दिनांक 23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी योगेश महिलागिरी यांनी दिला। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विनय कांबळे, आपण पाहता रिपोर्ट माय 24 न्यूज। आवाज तुमचा बातम्यांची। सध्या देगलूरमध्ये ऑप्टिकलच्या नावाखाली बेसुमार पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर आहे म्हणून रुग्णांची या ठिकाणी फसवणूक केली जात आहे आणि या ठिकाणी माझ्याकडे तक्रारदार आहेत। अनेक दिवसापासून त्यांनी या ठिकाणी देगलूरमध्ये वास्तव केल्यापासून अनेक ऑप्टिकल जे आहेत देगलूरमधले ऑप्टिकलच्या नावाखाली स्वतःचा दवाखाना आहे आणि स्वतः डॉक्टर आहे असं भासून या ठिकाणी रुग्णांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फसवणूक होत आहे आणि त्यांना विविध पद्धतीचे ड्रॉप्स आणि गोळ्या या ठिकाणी मेडिसिन दिल्या जाते। याला जबाबदार कोण आहे आणि त्यांचं काय तक्रार मॅटर होते, नेमकं काय तक्रार होती काय सांगा। देगलूरमध्ये अशी तक्रार आलेली आहे की ऑप्टिकल टाकून ते स्वतः दवाखाना तयार करत आहेत आणि नको त्या पेशंटला डायरेक्ट प्रॉब्लेम देत आहेत। आणि आपण पाहू शकता जे ऑप्टिकल आहे बाजूलाच मेडिकल टाकून बसलेले आहे। त्याला काय परवानगी आहे, त्यांच्याकडे कोणती डिग्री आहे अशी की पेशंट चेक करत आहे आणि डायरेक्टली RX हा एक विषय मोठा आहे सर। डायरेक्टली त्यांच्या लेटर पॅडवर RX शब्द वापरला, त्यांना हे सुद्धा माहीत नाही की त्यांचं RX नेमकं काय आहे। तर हे चुकीचं होत आहे। मी प्रशासनाला विनंती करतो, मी प्रशासनाला निवेदन दिलो आहे, तरी प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही। मला असं वाटत आहे की प्रशासन पण याच्यामध्ये काही आहे का, प्रशासनाला यांनी भेट देतात या हे पण आहे। फक्त एवढंच विचार आहे की तुमची न्यूज बघून तर कमीत कमी प्रशासन जागे झाले पाहिजे व याच्यावर कठोर कारवाई केलं पाहिजे। हाच ऑप्टिकल नाही, भरपूर ऑप्टिकल आहेत जसं की तुम्हाला मी आतापर्यंत दाखवलो। बस प्रशासन जागे व्हावे व यांच्यावर काय आहे ते गुन्हा दाखल करावे एवढंच प्रशासनाला विनंती करतो मी। आप यहाँ पर पेशेंट बोल के आए, क्या 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 अधिकारी है? क्या क्या बोलते हैं आपको? अच्छा, डॉक्टर को मार लगा बोल के। अच्छा, चष्मा वगैरह का पहिले कुछ नाही ना? तर बघा इथं पेशंट आहेत आणि आता हे समक्ष पेशंट या ठिकाणी आहेत। त्यांचं म्हणणं आहे की डोळ्याला मार लागल्यामुळे आम्ही या ठिकाणी दाखवण्यासाठी आलेले आहोत आणि हा ऑप्टिकलच्या नावाखाली या ठिकाणी रुग्णांची मार लागलेला आहे। पण याच व्यक्तींना जर एखादा पद्धतीचा एखादा ड्रॉप दिला असेल तर त्याचे कशा पद्धतीचे परिणाम होणार आहेत या पेशंटला देखील माहिती नाही। त्यामुळे हा मोठ्या पद्धतीने देगलूरमध्ये चाललेला स्कॅम मोठा आहे। ऑप्टिकलच्या नावाखाली दवाखाने चालू असल्यामुळे यांना या ठिकाणी फसवणूक केल्या जात आहे। या ठिकाणी डॉक्टरची डिग्री कशा पद्धतीने आहे त्यांचं देखील आपण बाईट घेणार आहोत। त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंट येत आहेत, तर आपण वही जाऊन बघूया की आपण त्यांचं म्हणणं काय आहे। सर, इथं मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे डॉक्टर आहेत म्हणून सांगण्यात जात आहे। आता पेशंट देखील एक बाहेर बसलेले आहेत लेडीज, त्यांचं म्हणणं आहे की काय मी आतापर्यंत कुणाला डॉक्टर म्हणून स्वतः सांगितलेलं नाही। मग त्यांचं पेशंटचं तर म्हणणं आहे की त्यांनी बघा तरी मला डॉक्टर म्हणतात तर मी कुणाला तुम्ही डॉक्टर आहे सांगितलेलं नाही। तर तुम्ही ड्रॉप वगैरे देताय म्हणतात ड्रॉप वगैरे काही देत नाही सर। त्याचं आहे काय जण प्रूफ देखील आहे माझ्याकडे, त्यांनी दाखवलेले आहे। मध्ये लिहित होतो त्या आधारे क्लिअर केलो। आता पण स्वतःच चिठ्ठी काढून दिलेली आहे सर, मी दाखवू शकतो तुम्हाला। नेत्रसेवा तपासणी केंद्र मोहन पातेहार नावाचा पेशंट होता, त्यांना रिफ्लेक्शन UPI ड्रॉप अशा पद्धतीचे ड्रॉप देत आता हे काय एव्हिडन्स आहे या ठिकाणी बघू शकतो। मित्र सेवा तपासणी केंद्र देगलूर यांच्या वतीने जे कल्याण कोंडीबा मदने हे त्यांचं आहेत आणि त्याचे जे टेक्निशियन म्हणून ऑप्टिक टेक्निशियन म्हणून आहे आणि त्यांनी अशा पद्धतीचे ड्रॉप वगैरे लिहून देत आहेत। हा मोठा पुरावा या ठिकाणी डॉक्टर आहेत। तर याबद्दल तुमचं काय मत आहे? पुरावा या ठिकाणी तुम्हाला अगोदरही सांगितले असताना लिहित होतो म्हणून मी लिहिलं आहे। मी कधीच आहे तारीख तुम्हाला माहिती नाही? 23/10 त्या टाइमला इथं होते, रुग्णसेवा मंडळामध्ये नव्हते। सेवा मंडळमध्ये हा तुम्हाला गुन्हा वाटत नाही का? तुम्ही रुग्णाची खेळ करता की मला तिथं लिहित असल्यामुळे मी लिहित गेलो त्या अनुभवाच्या आधारे। त्यांचं म्हणणं आहे की अनुभवाच्या आधारे म्हणजे तुम्हाला डॉक्टर व्हायचं तुम्हाला अनुभव लागतो पण डिग्री लागत नाही। त्यामुळे यांच्यावर खोट्या पद्धतीनं जे काय पद्धतीनं रुग्णांची हिंसा होत आहे त्यावर प्रशासन कोणत्या पद्धतीने जबाबदारी करणार आहे आणि यांच्यावर कोणत्या पद्धतीने कठोर कारवाई करणार आहे त्याचे मात्र येणाऱ्या काळामध्ये बघणार आहे।